नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही ज्ञानदेव मने भजात्मदेव अखंडित सेवा कराद्याची महायोग पेटे तटे भुईमदत्या परम पुंडरीकाय दातो मरींद्रा समागत्य दिष्ट जमानंद कंदम परपरम लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चलन संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाराम तुमच्या अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल देव देव म्हणून व्यर्थ काही नसी निज देव नेनसी मुळी कोण प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगाची माऊली म्हणून ज्यांना उद्बोधन केलं जातं जगाची माऊली अवताराला यावी आणि या जगाला अज्ञानातून बाहेर काढावं त्याच्यासाठी महापुरुषांचा अवतार झाला हा ज्ञानोबार आहे ज्ञानदेव रचिला पाया उभारलेले देवालया असे महान थोर विभूती यांचा 3 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे मायबाप सद्गुरुनिष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो या तांबेरा पुण्यपावन नगरीत की ज्या पुण्यपावन नगरीला श्रीराम माऊली या ठिकाणी सगळेच अधिकारी वर्ग गुरुजन वर्ग सूर्यापुढे काजवा काय चमकावा सगळे वरिष्ठ मंडळी बसलेली आणि त्यांच्या समोर मी काय ज्ञान सांगावं परंतु माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला आलेला अनुभव मला समजलेला त्याच्यातला थोडासा अंश ज्ञानाचा गुरुवरे माझ्या आई साहेबांनी केलेलं मार्गदर्शन त्यातून मिळाला मला अनुभव त्या अनुभवाचं वर्णन माझ्याकडनं जेवढं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार माऊली अभंगातून सांगतात की देव देव म्हणून व्यर्थ काय नसी निज देव नेनसी मुळी कोण 84 लक्ष येऊनी एक एक येऊनी कोटी कोटी फेरा फिरून हा मानव जन्म आपल्याला तुम्हा आम्हाला भेटलेला आहे आणि प्रत्येक माणूस सुखासाठी धावपळ करतो सुख मिळावं परंतु या संसारामध्ये या प्रपंचामध्ये सुखाचा लवलेश नाही कारण दुःखमूळ आहे हा संसार दुःख बांधवारी आहे हा संसार दुःख बांधवारी
दुःख मानवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि अशा धावपळीच्या आशयात वातावरणामध्ये माणूस सुखासाठी शोध करत असतो आणि शेवटी देव कुठं आहे याचा विचार करायला लागतो. परंतु देवाचं या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, तीर्थयात्रेला जा, मंदिराच्या फेरा मान, व्रत कर, वैकल्य कर, उपवास कर, अनेक प्रकारचे व्रत वैकल्य आणि कर्मकांड करून मनुष्य सुख घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुख काही मिळत नाही. परंतु शेवटी माऊली सांगतात की ते सुख मिळवण्यासाठी तुम्हाला खऱ्या देवाची गरज आहे. तो खरा देव तुम्हाला कोण दाखवेल? तो खरा देव तो तुम्हाला दाखवत असेल त्याला तुम्हाला शरण जावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही अशा संतांना, सद्गुरूंना, महात्म्यांना शरण जाल तेव्हा तुम्हाला त्या देवाची आणि सुखाची प्राप्ती होईल. म्हणून माऊली सांगतात की देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, कितीही जरी तुम्ही चारी धाम फिरून आलात तरी तुम्हाला त्या सुखाची प्राप्ती होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संतांना शरण जावं लागेल आणि खऱ्या देवाची ओळख करून घ्यावी लागेल. परंतु आता तर तुम्ही संतांना, संत आहेत तरी नेमके कोण? आता या जगामध्ये संत बुवा खूप झाले. म्हणजे आम्ही जोपर्यंत बाबा आमच्या जीवनात नव्हते तोपर्यंत ग्रंथाचं वाचन कर, पारायण कर, मंदिराच्या फेऱ्या मार, फुल माळा टाक, महादेवाच्या मंदिरावर बेलपत्री वाहा, असेच उद्योग चालू होते. परंतु जेव्हा बाबा जीवनात आले, जेव्हा प्रबोध नाम मिळालं आणि तेव्हा समजलं अरे तू इकडे तिकडे कुठे फिरतोस? देव तरी आहे कोण हा दाखवणारा सद्गुरू जेव्हा मिळेल तेव्हाच तुम्हाला सुखाची प्राप्ती मिळणार, तोपर्यंत नाही. मग बुवा बाजीने शिखर गाठलं आणि खऱ्या संतांना मागे टाकलं. या बुवा बाजीने या समाजाला, या जगाला खऱ्या ज्ञानाची ओळख होऊ दिलीच नाही. कर्मकांडाच्या मागे लावलं आणि आतापर्यंत आपण तेच करत राहिलो आणि म्हणून आपल्याला त्या सुखाची, त्या परम सुखाची प्राप्ती झाली नाही. परंतु माऊली म्हणतात की तुम्ही किती खिंडाल, जाणं संतांना शरण, किती ते कर्मकांड करणार? कारण की 84 लक्ष येऊन या अज्ञानी जीव फिरून 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 थकला. परंतु आता मानव जन्म प्राप्त होऊन सुद्धा आपण खऱ्या देवाची ओळख करून घेत नाहीये. आपण अजून सुद्धा जो काही परमार्थ सांगतो आहे त्याला सुद्धा वेड्याच्या गंतीत काढलं जातं. असं कुठं आहे का? असं कुठं आतापर्यंत कोणी सांगितलंच नाही. अहो त्यांच्याकडेच नाही तर तुम्हाला काय सांगतील ते? जे संतांनी जे सांगून ठेवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत नाश केला शब्दज्ञानी. त्यांनी अभंग बरोबर शिकवले तुम्हाला, अभंग तुम्हाला बरोबर सोडून दाखवले, परंतु त्याचा मतिदार तुम्हाला समजून दाखवलाच नाही. असं कुठल्याही ग्रंथात नाही, ज्ञानेश्वरीमध्ये नाही, भागवतामध्ये नाही, कुठेच नाही की तुम्ही मंदिरात जाऊन उपवास, व्रत, ऐकल्य वैकल्य करून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल असं संतांनी सांगितलंच नाही. संतांनी आत्मज्ञानावरच भर दिली. आत्माचं देव आहे म्हणून सांगितलं. रूपाची भक्ती करून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, तुम्हाला स्वस्वरूपापर्यंतच जावं लागेल असं सद्गुरू सांगतात. परंतु बुवा सांगत नाही. बुवाने जर तुम्हाला खरं सांगितलं तर त्यांचे धंदे बंद पडतील. पोटा पाण्याचा व्यवसाय आहे तो. कुठेतरी 2-4 वर्ष शिकावं, पदवी घ्यावी आणि व्यासपीठावर उभं राहून लोकांना कीर्तन प्रवचन सांगावं, हा एक व्यवसाय झाला माऊली. कीर्तनकार म्हणजे संत नाही. तुम्हाला सांगतो मी, कीर्तनकार म्हणजे संत नाही. संतांची व्याख्या फार काही वेगळी आहे. जो तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती करून देत असेल, जो तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती करून मी कोण आहे याची तुम्हाला ओळख करून देत असेल, सद्गुरू करावा बडकट, त्याचे धरावे मनकट, प्रश्न विचारावे दोन, तू कोण आणि देव कोण.
असा जो सद्गुरू आहे तोच तुम्हाला देवाची ओळख करून देईल. अन्यथा बुवा तुम्हाला 2 तास कीर्तन करून घराघरातल्या गोष्टी, सासू सोन्याच्या गोष्टी सांगून पैसे घेऊन निघून जाईल. त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय आहे. असं कुठपर्यंत चालणार? म्हणून माऊली पहिल्या प्रथम चरणात सांगतात की देव देव म्हणे व्यर्थ का हिंडसी निज देव नेनसी मुळी कोण. म्हणजे कुठले तरी देव अजून वेगळा आहे, खरा देव वेगळा आहे, त्याचं तुम्हाला ज्ञान सांगितलं जात नाही. म्हणून माऊलीनं तो कडवळा आला आणि अभंगाच्या रूपामध्ये त्यांनी ते सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही खऱ्या देवाची ओळख करून घ्याल तेव्हाच तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती होईल. रूपाची प्राप्ती, रूपाची भक्ती करून तुम्हाला त्या भगवंताची ओळख कधीच पटणार. म्हणून सद्गुरू श्रीपाद बाबांनी तळागाळातल्या माणसापर्यंत ही आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. आणि आज महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात माझ्या श्रीपाद बाबांनी हा खरा संप्रदाय पोहोचवला. माऊली खूप भाग्यवान आहोत, खूप भाग्यवान आहोत आपण. हंसाचे बच्चे आहोत आपण, आणि आपण हंस आहोत. आपल्याला दूध आणि पाणी वेगळं करता येतं असे आपण श्रीपाद बाबांचे पट्टे आहोत. आणि असे श्रीपाद बाबांचे पट्टे असल्यावर आपण खऱ्या ज्ञानाची जी काही पावती आहे ती घराघरापर्यंत पोहोचवलीच पाहिजे. परंतु काही थोडं वेगळं दिसायला लागलंय आता. आणि काय सांगतोय व्यासपीठावरून. आणि म्हणून संतांची एकच काळपात असते की तुम्ही 84 योनी फिरून हा जीव दुःखी झाला. आईच्या गर्भात असताना आपण वचन देऊन आलो माऊली की देवा मला या जाचातून सोडव, या जाचातून मला बाहेर काढ. कारण गर्भवासाचे दुःख कोणापुढे सांगावे. 9 महिन्यापर्यंत उकडतो तू आणि देवाला प्रार्थना करतो की देवा तुझा एक क्षणभर सुद्धा मी तुझं भजन विसरणार नाही. परंतु जेव्हा त्याचा काळ पूर्ण होतो आणि धरती वायू लागत स्मरण विसरी तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. त्याला विसर पडला भगवंताला वचन दिल्याचं. आणि तो कोहम मी कोण आहे, मी कोण आहे. आई वडील मामा चुलते काका काकू यांनाच ओळखू लागला आणि भगवंताचा विसर पडला. अशातच बालपण गेलं, तारुण्य गेलं, म्हातारपण आलं आणि तरी सुद्धा भगवंताची ओळख झाली नाही. भगवंताला दिलेल्या नामाचा विसर पडला. आणि म्हणून जो भगवंता आपल्या गर्भवासामध्ये जे आपलं नाम चालू होतं, जो भगवंताशी आपला संबंध होता, तो संबंध जे संत आपल्याला जुळवून देतात. संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडी येला. संतांच्या दर्शनाने आपल्याशी पद्मनाभाचा आपल्याला ओळख होते. नवे नवे मी कोण आहे. लोक म्हणतात देव भेटत नाही, देव भेटत नाही. देव भेटण्याची वस्तूच नाही. देव ऑलरेडी आपल्याला भेटलेलाच आहे. फक्त तुम्हाला त्याची ओळख करून घ्यायची आहे माऊली. फक्त ओळख करून घ्यायची आहे. आणि सद्गुरू ती फक्त ओळख करून देतात ती तू कोण आहे बस एवढाच आहे. मेरी जोड़े प्रभु से तार ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, ऐसा कोई गुरु मिले. मेरी जोड़े प्रभु सीतार ऐसा कोई संत मिले. फक्त माझी तार जोडली गेली पाहिजे माझ्या प्रभूशी. तो तार जोडणारा मला सद्गुरू केव्हा भेटेल. नवे नवे आपल्याला ऑलरेडी भेटलेलेच आहेत. आपले भगवंताशी तार जोडलेलीच आहे. सर्व फिटिंग ओके आहे, सर्व सिस्टीम ओके आहे. फक्त काय फ्यूज मध्ये जर तार नसली टाकलेली तरी सगळी सिस्टीम बंद पडते. तशी फक्त ती तार जोडवून घ्यायची आहे. म्हणजे तुटलेलं नाळं आपल्याला जोडवून घ्यायचं आहे. एवढाच आपल्याला सोपा परमार्थ सद्गुरूने करून दिलेला आहे. म्हणून बुवा माझ बाकीच्या मागे न लागता तुम्ही संतांनी जे सांगितलं त्या संतांनी सांगितलेलं तुम्ही अवलोकन करा, त्याचं ग्रहण करा. आणि इकडे तिकडे कुठे न हिंडता जो खरा देव आहे, जो निज देव आहे, जो आत्मा आहे, जे निर्गुण तत्व आहे, जे चराचरामध्ये भरून उरलेला आहे, त्या तत्वाशी एकरूप होण्याचा मार्ग एकच आहे. तो म्हणजे संतांना शरण जाणं. जोपर्यंत तुम्ही संतांना शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंताची ओळख होणार नाही. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. 84 लक्ष योनी आपण जेव्हा भोगून आलो
तेव्हा आपल्याला भगवंताची ओळख झालीच नाही. पण देवाने विचार केला की अरे या योनी मला ओळखत नाही. शेवटी हा माणूस निर्माण केला पण तोही ओळखायला तयार नाही. तोही असंच की देवदेव केल्यानंतर माझी शेती घेतली जाईल, मला नोकरी लागेल, मला प्रमोशन होईल, माझ्या मुलाचं लग्न होईल, माझ्या मुलीला चांगलं असं स्थळ प्राप्त होईल, याच्यासाठी भक्ती आहे का? आणि या बुवा बाजीने तीच भक्ती शिकवली, तेच तोडगे सांगितले, परंतु खऱ्या देवाची ओळख करून दिली नाही. म्हणून माऊली अभंगाच्या प्रथम चरणात सांगते देव देव म्हणून व्यर्थ नाही जाती. देव देव म्हणून नाही जाती. देव देव म्हणून व्यर्थ नाही जाती. देव देव म्हणून व्यर्थ नाही जाती. देव म्हणून व्यर्थ नाही जाती. देव देव म्हणून व्यर्थ नाही जाती. देवाने जाती मुक्ती कोणा, देवाने जाती देवाला नाव नाही, देवाला गाव नाही. देवाला म्हणजे थोडस काही मूर्तीमध्ये देवा लोकांनी त्याला मूर्तीपुरतं साठवून ठेवला. देव श्रीकृष्ण भगवंत अर्जुना सांगतात की अर्जुना मला नाव नाही, मला रूप नाही, मला कुठलंच नाही, मी चरात चरात ओतप्रोत असा रंग नाही न रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही न रूप नाही, नाही नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. देव हा चरात चरात भरून उरलेला आहे. भगवंत आपल्याला हे जे दिसत आहे हे माईक सिस्टीम, परंतु याच्या जे चैतन्य आहे ते चैतन्य दिसत नाही. तसं आपला जो हा पंचमहाभूताचं जे हे शरीर आहे, हे शरीर आपल्याला दिसत आहे, परंतु या शरीराला चालवणारा, या शरीराला बोलवणारा, आपण जे खाल्लेलं आहे ते त्याचं रक्त बनवणारा हे एक चैतन्य, ही एक ऊर्जा आहे. ते ऊर्जा म्हणजे नेमकं काय? देव आपण दगडापुरता मर्यादित ठेवला. दगडाची मूर्ती करतो माणूस, वडा त्याला घडवतो, मंदिर माणूस तयार करतो, देवाची मूर्ती सुद्धा माणसानेच बनवली, मंदिर सुद्धा माणसानेच बांधलं, त्याची प्राण प्रतिष्ठा सुद्धा माणसानेच केली. आणि देवाला बसून आपण त्या ठिकाणी नवस करतो, त्याची भक्ती करतो. मग तुम्हाला सांगतो, ज्या माणसाने मंदिर बांधलं, ज्या माणसाने मूर्ती तयार केली, ते कोणाच्या अधिष्ठानावर आळूढाम केले. त्याच्यामध्ये जे चैतन्य होतं त्या चैतन्यावर आरूढ होऊन त्याने ते तयार केलं. म्हणजे मग नेमका देव कोण? त्याच्यात जर ते चैतन्य राहिलं नसतं तर त्याने ती मूर्ती कशी तयार केली असती?
विचार करा तुम्ही चांगलं. हवा दिसते आहे का दिसत नाही? हवा दिसत नाही पण स्पर्श जाणवतो. हवा थंड आहे की गरम आहे आपल्याला लगेच कळतं पण दिसत नाही. तसा भगवंत हा दिसण्याचा नाही, भगवंत अनुभवायची गोष्ट आहे. भगवंत हा दिसत नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही सद्गुरूंना शरण जातात, ज्या वेळेस सद्गुरू तुम्हाला आत्मतत्वाचा बोध करतात, त्यावेळेस मात्र तुम्हाला तो चराचरात दिसतो. त्याच्या वाचून सुईच्या टोकावर बसेल एवढी ही जागा भगवंताशिवाय रिकामी नाही. तो चराचरात भरून उरलेला असा देव, त्याला आपण सोडून फक्त मूर्ती पूजेच्या मागे लागतो. मी असं म्हणत नाही की मूर्ती पूजा करू नका, मूर्ती पूजा जरूर करा, परंतु जाणून करा. कारण जे जे दृष्टी दिसते ते ते हरी रूप आहे. दगडामध्ये सुद्धा देव आहे. मी म्हणतो दगड देव नाही, परंतु दगडात देव आहे, पण ती बघण्याची दृष्टी माणसाला हवी. नामदेवाला तर कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसला सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर. जोपर्यंत नामदेवांना सद्गुरूंचा बोध नव्हता तोपर्यंत त्यांना काहीच नाही. जायचं, पांडुरंगासोबत बोलायचं, एका ताटामध्ये जेवण करायचं, देवासोबत नाचायचं, गायचं, खेळायचं, बागडायचं, पण त्याचं अधिष्ठान त्यांना कळलं नाही. आणि ते अधिष्ठान कळावं म्हणून त्यांना दया आली आणि त्याने फक्त एक असं नाटक रचलं. आणि मुक्ताईंनी सांगावं करोबा काकांना की काका कच्च कोण आणि पक्क कोण. आणि त्यावेळेस नामदेवांना संताप यावा आणि देवांना जाऊन सांगा की देवा एक अशी कशी तुझी संत मंडळी, त्यांनी माझी टिंगल टवाळी केली, एवढ्या लोकांमध्ये माझा अपमान केला, खरंच तू देव नाही? नामदेवा मी देव आहे पण तू मला ओळखले. ती ओळख करण्यासाठी तुला औंढ्या नागनाथलाच जावं लागेल. तेथे तुझा सद्गुरू आहे, तेथे जा आणि मग बघ काय मोठी तुला काय अनुभव येतो. तो नामदेवांना तेव्हा कवाना शरण जाऊ. आणि तेव्हा सांगितलं की औंढ्या नागनाथला जा आणि त्या ठिकाणी तुला सद्गुरूची ऊर्जा आहे ती तुला प्राप्त होईल आणि बघ मग तिथून काय. आणि जेव्हा औंढ्या नागनाथला गेले ते सगळा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. आणि तेथे जाऊन जेव्हा आणि जेव्हा आले आणि मग तेव्हा काय उभा उभा ऋषी कोयतेशी कोरड्या रोट्या कैशा कशी तुपाचे वाटे घेऊन पळाले. हो म्हणजे सद्गुरूच्या बोधामध्ये ते चैतन्य निर्माण झालं. चराचरामध्ये देव दिसू लागला. आणि तो देव 14 विद्या 64 कला 18 पुराण 6 शास्त्र 4 वेद ज्याचे मुखोद्गत होते अशा चांगदेवाला सुद्धा प्राप्त नव्हता. मग ज्ञान कितीही जरी असलं आणि जर सद्गुरूंचा बोध नसेल, सद्गुरूंच्या स्वस्वरूपाची प्राप्ती नसेल तर त्या ज्ञानाला काय महत्व आहे. हो ज्ञान नसलं तरी चालेल, परंतु भगवंताची ओळख पाहिजे. मी कोण आहे याची ओळख करून घेण्यासाठी आपला हा मानव जन्म आहे. देह उत्तम चांगले, देह उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर साध्य होय तेने, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले.
शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, असं हे उत्तम असं शरीर, असा हा नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. आणि माऊली या देहाचा भरोसा नाही, कारण शरीर हे नाशिवंत आहे असं सुद्धा सांगितलं. चल भंगुर नाही भरला वारे सावध तोड मायाचा काही न चल वारे सावध तोडा माया आशा मग गळा पडेल फासा पुरे थोर आहे ओळसाया. असं हे क्षणभंगूर असं शरीर उत्तम देह लाभलेल्याच्या एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही माणसाचा. मग कोणाचे 5 गेले, कोणाचे 50 गेले, केव्हा करणार आपण परमार्थ? केव्हा करणार आपण आपल्या देहाची ओळख? केव्हा करणार आपण मी आहे कोण याची जाणीव? नुसतं मंदिराच्या फेऱ्या मारून आणि व्रत वैकल्य करून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. असे कितीही जरी जन्म गेले तरी तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊच शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला भगवंतांना प्राप्त करण्यासाठी संतांना शरण जावं लागेल. वेळ वाया घालवू नका. हा वैष्णव मेळाव्याचं नियोजनच ते असतं की तळागाळाच्या माणसापर्यंत हा निरोप पोहोचवावा. कितीतरी दिवसापासून बघा भाई विजू भाऊ, किरण महाराज, बाकीच्या मला नाव माहित नाही, काय काय धावपळ चालू आहे त्यांची बघा. कशासाठी हो? त्यांना तर माहिती आहे देव काय आहे. त्यांना साक्षात्कार करून घेतलाय त्यांनी. लोकांना उद्बोधन करण्यापर्यंत त्यांची जाणीव आहे. परंतु एवढी सुद्धा त्यांनी काढपात एवढं करून लोकांच्या पायात या हो तुम्ही कार्यक्रमाला या बरं कार्यक्रमाला का की त्यांना एक तळमळ आहे की हा जो देह मिळाला या देहाचं सार्थक केव्हा करणार आपण? या देहाचं सार्थक करून घेण्यासाठी माझा सद्गुरूचा निरोप तरी तुमच्यापर्यंत पोहोचेल, घराघरापर्यंत तरी आवाज जाईल हा. म्हणून त्यांची काळपात की माझ्या तांबेरा नगरीमध्ये माझ्या सद्गुरूंचं इवलेसे रोप लावेल द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. एवढं मोठं आज विस्तार झालेला आहे या संप्रदायाचा. माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा गुरुवर आई साहेबजी यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचं जे नियोजन झालं त्याच्या मागचा उद्देश एकच की प्रत्येक माणसापर्यंत हे ज्ञान पोहोचावं, खऱ्या देवाची ओळख व्हावी. जो देव चैतन्यातून ओतप्रोत भरलेला आहे, जो डोळ्याला दिसत नाही परंतु देव आहे याची जाणीव. कारण की इतर येवणीच्या ठाई आणि हा विचारच नाही. इतर येवणीच्या ठाई हा विचार नाही. आपण माणूस आहोत. त्यांचा श्वास त्यांना काय ओळखणार? ते रात्रंदिवस श्वास वाया जातोय त्यांचा, परंतु आपला वाया जायला नको. आपला श्वास सार्थकी लागावा म्हणून ही काळपात, म्हणून या वैष्णव मेळाव्याचं नियोजन. काय सांगावं असे महात्मे. माया श्रीपाद बाबा रामदास बाबा जर अवताराला आले नसते, माया श्रीपाद बाबा रामदास बाबा जर आपल्या सारख्यांना भेटले नसते, आम्हाला भेटले नसते, तर आम्ही सुद्धा आज तेच केलं असतं. पोथ्याच वाचल्या असत्या, आम्ही पारायणच केले असते आम्ही. आणि बस घराघरातल्या गोष्टी ऐकून आम्हाला असं वाटलं असतं की झाला आमचा परमार्थ. अरे हा परमार्थ नाहीये. पोथ्या वाचणं हे एक मार्गदर्शन आहे तुम्हाला. अभ्यास हवा शास्त्राचा, परंतु शास्त्राच्या अभ्यासापेक्षा ध्यान महत्वाचं आहे.
तो ध्यानाचा विषय कुठे सांगतात बुवा लोक? वाचेने परमार्थ तुम्ही कितीही केला, वाचेने तुम्ही कितीही मंत्राचा उच्चार केला, कुठल्याही मंत्र, बरेचसे मंत्र आहेत, ओम नमो वासुदेवाय, रामकृष्ण हरी, असे बरेचसे मंत्र आहेत. तुमची वाचा शुद्ध होईल. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, तो राम जप. रामकृष्ण वाचेने म्हणायचंय, तुमची वाचा शुद्ध होईल, तुमचं पुण्य होईल, तुम्ही स्वर्ग लोकाला जाल. परंतु पुण्याची पावटी सरे, सवेच इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य आहे तोपर्यंत तुम्हाला स्वर्ग लोकाची प्राप्ती राहील. पुण्य संपलं की परत 84 लक्ष येऊ नये. पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरी शयनम. या वाऱ्या चालूच राहणार आहेत. आणि या वाऱ्या टाळण्यासाठी या वाऱ्या आता पुन्हा करायला नको. कारण किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव घ्यायला आणि शरण गेला. किती वेळा जन्माला यावं, किती फजित व्हायचं. आता शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली यावर फेरा पडे. आणि हा फेरा पडू नये म्हणून माझ्या या महात्म्याची काळबात आहे. त्यांना काय गरज आहे हो? माझ्या आई साहेब एवढं वय आहे माझ्या आई साहेबांचं, तरी सुद्धा रात्रंदिवस फोनवर कॉन्टॅक्ट ठेवून कोणाचं काय चाललंय, कोणाचं कसं चाललंय विचार नेमकं तुम्ही कसा करता त्याचं मार्गदर्शन माझे आई साहेब रात्रंदिवस करत असतात. काही गरज नाही त्यांना, परंतु काही काळपात आहे आणि ते सिद्धीत जावे याच्यासाठी हा एवढा मोठा धर्ममंडप मांडला आहे. आणि या धर्ममंडपाचा उद्देशच तो आहे की प्रत्येकाचा वाया जायला नको. म्हणून देवाला ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मी कसा आहे. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात की मला नाव नाही, मला गाव नाही, मी काहीच नाही, मी चराचरामध्ये आहे. परंतु अर्जुना, लोक माझी मूर्ती तयार करतात, मला कोण हात लावतो, पाय लावतात, मला शृंगार करतात. त्या शृंगार केल्याने माझी प्राप्ती कशी होणार आहे यांना? राज शृंगार करून मला सजवलेलं, मी त्यांच्याशी बोलत नाही तरी मला ते माझ्याशी बोलतात. मी काही खात नाही तरी माझ्या पुढे नैवेद्याचं ताट ठेवलं जातं. मी कसं प्राप्त होणार? मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल अर्जुना, तर देवाने पत्ता सांगितला अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये. जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखासी आरामो, का भ्रांतासी पडला काम विषयावर. कुठे शोधच तुम्हाला? कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात. कुठे शोधणार नाही? तो उपासीच आहे. तुम्ही त्याला घेऊन त्या मंदिरात जातात. तो जर तुमच्यात राहिला नसता तर तुम्ही कसे गेले असतात मंदिरामध्ये? तो जर आपल्यात राहिला नाही तर आपल्याला काय रात्रभर सुद्धा कोणी ठेवत नाही हो. लगेच तयारी करतात, नातेवाईकांना फोन करतात आणि स्मशानभूमीमध्ये चाललं जातं. मग असं कुठलं चैतन्य आहे की ते चैतन्य निघून गेल्यानंतर या शरीराची दुर्गंधी येते? असं कुठलं चैतन्य आहे की त्या चैतन्याच्या शक्तीने आज मी या ठिकाणी बोलू शकतो आहे, तुम्ही या ठिकाणी सगळे या ठिकाणी उभे आहात? असं ते चैतन्याची ओळख करणं म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. परमेश्वर दुसरा कोणीच नाही की तो निघून गेल्यानंतर. बघा, शरीर खूप चांगलं आहे, जसंच्या तसं आहे. एके ठिकाणी एक आजी वारल्या. आजी सकाळी चांगलं बोलत होत्या आणि तिथे गेलो आणि म्हटलं आजी सकाळी बोलत होत्या. म्हणे हो बोलत होत्या, पण आजीना असं अचानक काय झालं? आजी धडधाकड आहे. आजीला हात जसे आहेत, पाय जसेच्या तसे आहेत, सगळे अवयव जसेच्या तसे आहेत. त्यांना म्हटलं का हो, आजी तर झोपली. म्हणे झोपली नाही, आजी गेली. पण आजी तर झोपली आहे, आजी तर शरीर तर झोपलेलं आहे. मग असं कुठलं चैतन्य आहे की ते गेल्यानंतर आजी झोपली आणि आजीला आता स्मशानभूमीत घेऊन जावं लागेल? मग त्याच्या बाबा नेहमी सांगायचे, बाबांचा मी बरेच कीर्तन ऐकलेले आहेत. बाबा सांगायचे याच्यातला जो राम निघून गेला तो राम, शरीर राम नाही. मग शरीर जर राम राहिलं असतं,
तुम्हाला सांगतो, शरीर जर राम राहिलं असतं, शरीराला जर राम हे नाव राहिलं असतं आणि त्याची जर ओळख आपण करून घेतली असती, तर रामाला वशिष्ठांकडे का जावं लागलं असतं? त्यांचं तर नाव राम होतं ना, पण राम हे नाव शरीराला ठेवलेलं आहे. राम हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत योगीचा आत्माराम. रामाशी जर आत्माराम ठावे असता तर का जाता वसिष्ठापासून? प्रभू रामचंद्रांना सुद्धा अस्तित्वाची जाणीव करून घेण्यासाठी वशिष्ठांना शरण जावं लागलं. श्रीकृष्ण भगवंतांना सुद्धा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यासाठी सांदीपनींना शरण जावं लागलं आणि त्यांनी त्या अस्तित्वाची जाणीव करून घेतली. श्रीकृष्ण भगवंतांनी ज्यावेळेस उद्धवाला बोध केला जाता, उद्धवाला झाला कृष्ण जाता जाता ज्यावेळेस भागवत सांगितलं त्या उद्धवाला, त्यावेळेस या अवस्थेचं वर्णनाचा दुसरा अध्याय 40व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. बघा, ज्या वेळेस सद्गुरूंना आपल्याला बोध करतात, सद्गुरूंचा बोध झाल्यानंतर आपल्याला जी चिन्हे बाहेर उमटतात त्याचं वर्णन केलेलं आहे. जो मोले मदिरा खाय, जो मदिरा नंदेनाचे गाय, ज्याने ब्रह्मानंदो शेविला आहे तो केवी जाय आवरला. ज्या वेळेस सद्गुरू बोध करतात, ज्या वेळेस श्रीरामचंद्र प्रभूंना बोध केला गेला, त्याच्या आधी कौशल्या मातेला सुद्धा ही अवस्था झालेली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळी जाणकार मंडळी, अधिकारी मंडळी आहात, तुम्हाला काय सांगावं. परंतु ज्या वेळेस कौशल्या मातेला अष्टसात्विक भाव झाले, त्यावेळेस दशरथ राजाने वशिष्ठ मुनींना बोलवलं आणि वशिष्ठ मुनी आले आणि बघितलं, यवनी कौशल्याशी पाहे वशिष्ठ की नावरती तिशी अष्टभाव. दशरथ राजाला सांगितलं की राजा, हे गुमणं बिमणं असं काही नाही, आमच्या खानदेशमध्ये गुमणं म्हणतात. ज्यावेळेस अवस्था येतात ना त्यावेळेस त्याला गुमणं म्हणतात. बरेचसे लोक नकार करायचे किंवा काहीतरी आहे, हे भूताटकी आहे, असं आहे तसं आहे, काहीतरी नावं ठेवायची. परंतु त्यांना आम्ही सांगायचो की अरे, रामाच्या आईला सुद्धा हा अनुभव आलेला आहे. श्रीकृष्ण भगवंतांना सुद्धा कुरुक्षेत्रावर पहिले श्रीकृष्ण भगवंतांना अवस्था झाली आणि मग अर्जुनाला झाली. अष्टसात्विक भावाची मांदी अर्जुना आधी कृष्ण अंगी. अर्जुनाच्या आधी श्रीकृष्ण भगवंतांना ही अवस्था झाली. मग ही जी अवस्था झाली, हे जे अवस्थेचं भरत म्हणतात त्याला, अष्टसात्विक भावाचं भरत, त्या एक जाणीव निर्माण होते, त्याच्यातून एक परमेश्वराचा जिव्हाळा निर्माण होतो. आणि आपल्याला जेव्हा जिव्हाळा निर्माण होतो तेव्हा आपल्याला कोणाला डोळ्याला अश्रू येतात, अंगाला रोमांच येतात, मलेरियाची थंडी वाजून यावी अशी थरथर थरथर कापू लागतो माणूस. त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि हीच खरी भक्ती आहे आणि हीच खरी अष्टसात्विक भावाचा अनुभव आहे. ज्या वेळेस एखादा मुलगा यात्रेतून आईपासून हरवला, तो सापडत नाही, आई केविलवाणी इकडे तिकडे त्या मुलाला शोधत असते. बरेच दिवस चालले गेले, मुलगा काही भेटला नाही. परंतु अचानक काही आपल्या घरातलं काम करत आहे, मुलानं यावं, दरवाजावर हात ठेवावा आणि आई म्हणून आरोळी मारावी. आईला काय होईल तेव्हा? मग त्यावेळेस जशी त्या आईला ती अवस्था होते की माझा मुलगा आला, जेव्हा तिला तिचे आनंद अश्रू आवरत नाही, तेव्हा जशी ती थरथर थरथर करू लागते, तसा अनंत युगापासून फिरत असलेला हा अज्ञानी जीव, या जीवाला जेव्हा सद्गुरू त्या शिवाची ओळख करून देतात, तू जीवरूप नसून तू शिव स्वरूप आहे, त्यावेळेस त्या जीवाला जो आनंद होतो, त्यावेळेस मात्र एक प्रमाण आहे, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या,
आणि त्या शिवाची जेव्हा ओळख होते तेव्हा मात्र तो आवरला जात नाही. आणि मग तेव्हा ब्रह्मानंदी लागले टाळी आणि कोण देहाला ब्रह्मानंदी टाळी लागते, देहाला कोणी सांभाळू शकत नाही. आणि मग त्याला त्या अष्टसती भावाची जागृती होते आणि मग डोळ्याला अश्रू येतात. गंधी प्रेम दाटे गंधी प्रेम दाटे हृदयी प्रकटे राम. मग कंठ सद्गदित होतो. जवळवरी सजल नयन नाही जाहले, जोपर्यंत आपल्या डोळ्याला अश्रू येत नाही. ती जी भक्ती आहे ना, तुम्हाला सांगू का, त्याला जोपर्यंत अष्टसाती पाव होत नाही ना तोपर्यंत आपली भक्ती वांजोटीच भक्ती असते. त्या भक्तीला वांजोटी भक्ती, त्याला पूर्णत्व येतच नाही. जर पूर्णत्व यावं असं वाटत असेल तर मात्र तुम्हाला सद्गुरूंना शरण जाऊन अष्टसती भावाची जागृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते प्राप्त करून घ्यावीच पाहिजे. आणि ते प्राप्त करून घेतल्यानंतर मग काय, या सुखाला पारावार नाही. मग तो जो देव माऊलींनी सांगितला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये की त्याला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही, तो देव आपल्याला आठवू लागतो, त्याचा अनुभव येतो. आणि मग शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, आत्माच देव आहे, आत्माच देव आहे याच्यावर ते सिद्ध करतात. आणि एकच ते सिद्ध करून सांगतात साधकांना की बस याच्याशिवाय कुठलीच भक्ती नाही. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. मग तुम्ही जे 84 लक्ष येऊन मानव जन्माला प्राप्त झालात ना त्याचं सार्थक होईल. विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार
देव देव म्हणून व्यर्थ काय नसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा, अखंडित सेवा करायची. माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या आशीर्वादाने आदिशक्ती मुक्ताई पूर्वर्य सच्चिदानंद ब्रह्ममूर्ती हरिभक्त परायण वृषाली आईजी गायकवाड यांच्या कृपा आशीर्वादाने मला जे काही तुमच्या पुढे 2 शब्द मांडता आले ते माझ्या आईचे, माझ्या गुरु सद्गुरू बाबांचे होते. मी काही कीर्तनकार नाही, मी काही प्रवचनकार नाही, पण माझ्या सद्गुरूंचा अनुभव सांगण्याचा मला या ठिकाणी सेवेची संधी मिळाली आणि खरंच मी कृत्य झालो. आजी सोनी याचा दिनो, वर्ष अमृताचा घन. आज सोन्याचा दिवस आहे आणि या जो अमृताचा घन वर्षाव करत आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी नाहून घ्या. एक दिवशीय वैष्णव मेळावा ही एक पर्वणी आहे. जसं कुंभमेळ्याची पर्वणी असते, सिंहस्थ पर्वणी, तशी एक सिंहस्थ पर्वणी या तांबेरा नगरीमध्ये आहे. आणि या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन या धर्ममंडपामध्ये येऊन त्या संधीचं सोनं करून घ्यावं ही माझ्या मायबापांच्या चरणी मी प्रार्थना करतो. खऱ्या सद्गुरूंची ओळख करून घ्या. खरा देव कोण आहे हे समजून घ्या. भक्ती म्हणजे नेमकं काय, भक्ती कोणाची करावी, संत काय असतात याची जाणीव आमच्या आईने आम्हाला करून दिली आणि तेच 2 शब्द मी तुमच्या पुढे मांडले. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल देवा गोडे वंदरे अधिकार में आपका ज्ञानदेव तुकाराम 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 पुलिदरी जवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम